डोळे तपासायचे, मला एक सोप्या शब्दात समजायचं असेल तर. बरोबर, डोळे तपासायचे तुम्ही. सो ते प्रोफेशन तुम्ही किती वर्ष केलं? बरेच वर्ष केलं, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष केलं. कारण की मी ॲज अ हॉस्पिटलमध्ये जस्ट मला गरज होती म्हणून मी एंट्री केली. तिथे वर्क करता करता मी छानपैकी मॅनेजर तिथे झाली, म्हणजे सगळं मॅनेज करायला लागली. ऑपरेशन OTमध्ये असिस्ट करायला लागली. मी कॅटरेक्टचे कॅम्पसुद्धा केले आहेत आणि दिवसाला असे भरपूर ऑपरेशन्स केले. आणि ते सुरुवातीला वय लहान आणि सगळं शिकत असताना ना, मला रात्री झोपेत पण ऑपरेशन दिसत होते. म्हणजे एवढी प्रॅक्टिस त्याची मला झालेली. आणि ते आता ते म्हणजे ते सर आणि त्या मॅडम नाही आहेत, कारण ते लायन्स क्लब थ्रू केलेलं. आणि तेव्हा कॅटरेक्टचे ऑपरेशनचे कॅम्प भरपूर व्हायचे लायन्स क्लब थ्रू. त्याच्यामुळे माझी खूप प्रॅक्टिस झालेली तिथे आणि मी एव्हर रेडी असायची. शिकायला मला खूप आवडायचं आणि म्हणून मी तयार व्हायची, आहे जायचं. कारण घरातून फ्रीडम होतं ना, जॉईंट फॅमिली म्हणून एवढं कामं पण नव्हती, खायचं प्यायचं मजा करायची. पण हे मला त्याच्यामध्ये खूप फायदा झाला त्याचा. बरोबर, म्हणजे ते खूप आवड, तुला मनापासून आवड होती हे मला कळतंय. आवड निर्माण होते रे, आवड निर्माण. आपण आवड कधी शोधत नाही, ती आपोआप निर्माण होते आणि त्या आवडीनुसार आपण पुढे जातो. हे म्हणजे मला खूप चांगल्या प्रकारे केलं. मी कधी विचार नाही केला की मी ह्या लाईनमध्ये. लहानपणी माझं स्वप्न एक होतं की मला कॉमन नाही बनायचं आहे, म्हणजे असं वेगळं असलं पाहिजे माझं काहीतरी क्षेत्र. म्हणजे लोक ना 4 लोकांमध्ये जाताना म्हणजे ही काहीतरी वेगळी दिसते. मग ते पोशाखामध्ये किंवा तुमच्या नेचरमध्ये किंवा काय असेल ते नाही, पण काहीतरी वेगळं पाहिजे. आणि आज मला वाटतं की आहे मी वेगळी. बरोबर. सो अकॅडमिक इयरमध्ये जे काही तू शिकलीस त्याचा आत्ता ह्या न्यूमरोलॉजीच्या पूर्ण फील्डमध्ये त्याचा काय किती फायदा होतो की नाही होत? बघ, मी म्हणजे मला हे कळत गेलं की का लोक, म्हणजे मी जिथे काम केलं तर त्या शॉपमध्ये, बॉम्बे हॉस्पिटलच्या बाजूलाच ते शॉप आहे, तर तिथे मी जेव्हा ऑप्टिशियन शॉप होतं तिथे मी काम केलं ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट. तर तिथे डॉक्टर माझ्याकडे यायचे, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर्स माझ्याकडे यायचे. मी अशा लोकांबरोबर काम केलं की जे टोटल होलसेलमध्ये काम करायचे किंवा ग्लासेस मॅन्युफॅक्चरिंग करायचे, अशा लोकांबरोबर माझं कनेक्ट झालं. आता तेही कसं झालं तर हा पण म्हणजे मला नंतर सॉल्व झालेला पेपर आहे की माझ्याकडे हे नंबर होते म्हणून मी हे केलं, माझ्याकडे हे होतं म्हणून मी हे केलं. माझे तारे तिथे चमकले आणि कुठे फॉल्स, म्हणजे कुठे खाली वर पडली, किती वेळा मला बॅक झालं, किती वेळा मी वेगवेगळं केलं, म्हणजे इथे पोचली, परत शिडी उतरली, परत पोचली, परत उतरली, त्याची कारण मला कळली. अँड देन आय कूल की यार ये तो होना ही चाहिए था. कळलं. सो ठीक आहे, म्हणजे त्याचा बऱ्यापैकी फायदा पण झाला. आणि आता नंबर्समुळे तर तुला कळतंय की काय कसं गणित होती ती मुळात, कसं काय लाईन पॉईंट कसे जुळत गेलेत ते सगळे. ओके, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.